चला तर आज आपण बनवणार आहोत सुक्या बोंबलाची चटणी. बोंबलाची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, या अद्रक लसूण असं टेचून घेतलेला आहे आणि ही हिरवी मिरची आणि हे बोंबील. चला आता आपण पहिल्यांदा बोंबील भाजून घेऊया. तवात आपण ठेवलेला आहे आणि हे बोंबील मी थोडेसे असे नॉर्मल असे भाजून घेते. असे बोंबील थोडेसे भाजून घ्यायचे म्हणजे जो बोंबलाचा असा उग्र असा वास असतो ना तो कमी होतो. हे बघा बोंबील छानपैकी भाजलेले आहेत. आता त्यांना आपण असे काढून घेऊया. मस्त असे कुरकुरीत भाजलेत. जास्त भाजायचे नाही, 2-3 मिनिटं भाजायचे. आता हे जे बोंबील आहेत त्यांना मी थोडंसं असं गरम पाण्याने धुवून घेते. पहिल्यांदा गरम पाण्याने धुते, नंतर 2-3 वेळा थंड पाण्याने धुवून घेणार आहे. हे बघा आता थंड पाण्याने धुते. हे बघा अशा प्रकारे आपण बोंबील साफ करून आणि स्वच्छ 3-4 पाण्याने असे धुवून घेतलेले आहेत. बघा ते किती क्लीन दिसत आहेत. आता आपलं इकडे तेल गरम झालेलं आहे. आता तेलात जाणार पहिल्यांदा हे थोडंसं आलं आणि लसूण जे मी थोडंसं असं टेचून घेतलेलं आहे ते, नंतर हिरवी मिरची. आता त्याच्यात जाणार कांदा. कांदा नेहमी भरपूर वापरायचा बोंबलाची चटणी आणि जेव्हा सुकट करतो तेव्हा. कांदा असा तेलावर छानपैकी फ्राय करून घ्यायचा. आता कांदा आपला फ्राय झालेला आहे. आता त्याच्यात जाणार हा टोमॅटो. टोमॅटो पण या कांद्यात छानपैकी फ्राय करून घ्यायचा. हे बघा कांदा आणि टोमॅटो आपला फ्राय झालेला आहे. तर त्याच्यात जाणार हळद, नंतर हा मसाला. बघा कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी मसाल्यामध्ये फ्राय झालेला आहे. आता कलर पण बघा किती छान दिसतोय. आता त्याच्यामध्ये जाणार हे स्वच्छ धुतलेले असे बोंबील. बोंबील पण त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो मध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचे. त्याच्यामध्ये आता आपण ही कोकम टाकून घेऊया आणि थोडंसं असं पाणी, थोडंसं असं उभे शिंपडायचं आणि झाकण ठेवून 5 मिनिटाची वाफ देऊन घेऊया. चला आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत. आता या चटणीमध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया. पहिलं मी थोडंसं मीठ टाकलेलं. आता त्याच्यानंतर ही अशी मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर. आता ही चटणी परत एकदा अशी फ्राय करून घ्यायची मीठ टाकल्याच्या नंतर. आणि मग ही चटणी मस्तपैकी अशी तांदळाची भाकरी याच्याबरोबर खायची. खूपच छान लागते. तुम्ही ही चटणी टिफिनला पण नेऊ शकता. हे बघा आपली बोंबलाची चटणी तयार झालेली आहे. छानपैकी अशी तांदळाची भाकरी आणि ही मस्तपैकी गरमागरम अशी बोंबलाची चटणी नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तांदळाच्या भाकरीबरोबर चटणी खूपच सुंदर लागते. किंवा तुम्ही ऑफिससाठी टिफिनला पण नेऊ शकता. बघा किती छान दिसते. कलर पण छान आलाय आणि लागते पण तेवढीच ती सुंदर. हा किती छान लागते आणि नक्की करून बघा आणि
खाऊन पण बघा किती सुंदर लागते ती.